नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 4 बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला जर आपण नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन मिळतील. चला तर सुरू करूया सेशन नंबर 4. टायपिंग प्रॅक्टिस सुरू करूया. तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे टायपिंग तुम्ही पूर्ण करून घ्या. या ठिकाणी काय आहे, 2 यस, त्याच्यानंतर मध्ये 2 स्पेस, पुन्हा 2 वेळा यस स्पेस, परत एक स्पेस. तर अशा प्रकारे ही टायपिंग पूर्ण झाल्यानंतर सेव्ह करा, ओके करा, यस करा. या ठिकाणी हे एंड एक्झाम टेक्स्ट टाईप करा आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करा. टायपिंग झाल्यानंतर आता आपण करणार आहोत नॉलेज चेक सुरू. नॉलेज चेकमध्ये स्टार्ट एक्झामला क्लिक करा. या ठिकाणी थोडंसं वेट करा. वेट केल्यानंतर नेक्स्ट करा आणि आता सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑप्शन विल यू चूज टू पिन द पेंट ॲप्लिकेशन टू द टास्कबार. तर पेंट ॲप्लिकेशन आपल्याला टास्कबारला ॲड करायचं आहे, त्यासाठी कोणता ऑप्शन आपण चूज करणार. तर बघा, या ठिकाणी पेंटवरती राईट क्लिक करणार, त्यानंतर या ठिकाणी मोअरमध्ये पिन टू टास्कबार या ऑप्शनला क्लिक करणार. तर याचा आन्सर आहे 4th. त्यानंतर विच ऑप्शन विल यू चूज टू अनपिन ॲन आयटम फ्रॉम टास्कबार. टास्कबारवरनं जर एखादा ऑप्शन आपल्याला अनपिन करायचा आहे, त्यासाठी कोणता ऑप्शन आपण निवडणार. तर त्या ठिकाणी जो पण आपल्याला अनपिन करायचा त्या ऑप्शनवर राईट क्लिक करणार आणि त्यामध्ये अनपिन फ्रॉम टास्कबार या ऑप्शनला क्लिक करणार. तर फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट एनेबल यू टू पिन ॲन आयटम टू जम्प लिस्ट. तर याचा आन्सर आहे बघा सेकंड नंबरचा, पिन दिस लिस्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच सेक्शन ऑफ दिस लिस्ट विल अलाव यू टू रीडली ॲक्सेस आयटम ऑर फाईल ऑफ लिंकिंग. तर बघूया. तर या ठिकाणी फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल नॉट हेल्प यू ओपन द फाईल एक्सप्लोरर. तर कोणत्या ऑप्शनद्वारे आपण फाईल एक्सप्लोरर ओपन करू शकत नाही. तर थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे. कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन आपण फाईल एक्सप्लोरर कधीच ओपन करू शकत नाही. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. तर या ठिकाणी नॉलेज चेक आपलं पूर्ण झालं आहे. आपण आता करूया एंड एक्झाम कन्फर्म. त्यानंतर आता आपण बघूया सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करूया. या ठिकाणी थोडासा वेळ लागतो, नेक्स्ट करा. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटर्स अँड मोबाईल डिव्हाइसेस आर क्लासिफाईड ॲज. तर या सर्वांना पर्सनल कम्प्युटर असं म्हणतात. सेकंड क्वेश्चन, द मोस्ट वाइडली यूज हँडहेल्ड कम्प्युटर्स आर. तर हँडहेल्ड कम्प्युटर्स आर जे हातामध्ये वापरले जाणारे जे कम्प्युटर आहे ते आहे स्मार्टफोन. नेक्स्ट आहे, अ पर्सनल कम्प्युटर दॅट इज स्मॉलर, लाइटर अँड लेस पॉवरफुल दॅन अ नोटबुक अँड विच हॅज अ टच सेन्सिटिव्ह स्क्रीन इज कॉल्ड अ. त्याला टॅबलेट म्हणतात. अँड लास्ट क्वेश्चन, these hardware houses most of the electronic components that make up a computer system. याला सिस्टीम युनिट म्हणतात. या ठिकाणी आपलं हे सेशन एंड टेस्ट जी होती, कम्प्लिशन टेस्ट, ती पूर्ण झाली आहे. एंड एक्झाम या ठिकाणी टाका आणि कन्फर्म करा, ओके करा. मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे 4th सेशन पूर्ण झालं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे नवीन नवीन सेशन, नवीन नवीन व्हिडिओज
चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.